प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्रीराम। श्रीमद् वाल्मिकीय रामायण अयोध्याकांड सर्ग 37 आणि सर्ग 38 या सर्गामध्ये श्रीराम वगैरे सर्वांना काही वल्कल वस्त्र आणून देते आणि ते धारण करायला ती त्यांना सांगते। त्यावेळेला या गोष्टीला विरोध होतो। त्याचबरोबर दशरथाने ही वल्कल वस्त्र धारण करणं कसं अनुचित आहे ते सांगून कैकेयीला त्यांनी फटकारलेला आहे। अशा प्रकारचा कथाभाग या 2 सर्गांच्या मधून येतो। श्रीरामचंद्रांच्या बरोबर सैन्य पाठवावं अशा प्रकारचा प्रस्ताव जो राजा दशरथ ठेवतो त्याला कैकेयी विरोध करते। हे पाहिल्यानंतर जे श्रीरामचंद्र आहेत ते अतिशय विनयपूर्वक भाषेमध्ये आपल्या पित्याला असं सांगतात की हे राजन, मी तर सगळ्याच भोगांचा त्याग केलेला आहे। आता मला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही। जंगलामधल्या कंदमुळांच्या वरती आता माझा 14 वर्षापर्यंतचा निर्वाह चालणार आहे। मग अशा ठिकाणी मी जर आसक्तीचाच सगळा त्याग केलेला आहे तर ह्या सगळ्या सैन्यांचं त्या ठिकाणी मी करणार काय? मला हे सैन्याची काही आवश्यकता नाही आहे। त्याचं कुठलंही प्रयोजन आता माझ्याकडे उरलेलं नाही। आता असं पहा की ज्याने गजराजाचं दान केलेलं आहे त्या गजराजाचा जो कमरेचा जो दोर असतो त्या दोरीवर जर लक्ष ठेवलं आणि दान देताना ती ठेवून घेतली तर मग हा जो हत्तीचा त्याग करणारा जो पुरुष आहे त्याच्या त्यागाला काय अर्थ राहतो का काही? तर तशी आसक्ती ठेवणं योग्य नाही। ही सैन्याची आसक्ती ठेवणं म्हणजे दोरीची आसक्ती ठेवण्यासारखं आहे। संपूर्ण राज्याचा जिथे त्याग केलेला आहे तिथे सैन्य घेऊन त्याचं मी काय करणार आहे? तेव्हा मला हे सैन्य वगैरे हे काहीही नको। आपण सत्पुरुष आहात, श्रेष्ठ आहात, तेव्हा हे महाराज
हे सैन्य आपण काय मला देऊ नका. आणि माझं तर असं म्हणणं आहे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्याच, त्या सगळ्या मी भरताला आपण द्याव्यात याकरताच माझी संमती आहे. ते आपण जरूर करावं. मला तर आत्ता ह्या गोष्टीची गरज नाहीच आहे. तेव्हा माता कैकेयीच्या ज्या दासी आहेत त्या दासींनी ताबडतोब जावं आणि एक कुदळ आणावी, एक टोपलं आणावं, अशा वस्तू घेऊन या. त्या वस्तूंची मला वनवासामध्ये गरज आहे. त्यामुळे त्या माझ्या उपयोगात येऊ शकतात. तेव्हा त्या वस्तू आपण मला द्याव्या. त्यावेळेला जी कैकेयी होती ती सगळी लाज लज्जा तिने सोडूनच दिली होती. आणि जो वल्कल वस्त्रांचा विषय निघालेला होता त्यानुसार ती स्वतः गेली आणि तिने मग वल्कलं घेतली आणि ती तिथे येऊन श्रीरामांच्या हातात तिने ती वल्कलं दिलेली आहेत. आणि श्रीरामांना असं म्हटलंय की घे आणि ही नेस, अशी आज्ञा तिने दिली. आता श्रीरामांनी कैकेयीच्या हातातनं 2 वल्कल वस्त्र घेतली. स्वतःच्या अंगावरची वस्त्र त्यांनी उतरवून ठेवली आणि मग मुनींसारखी ती वल्कल वस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत. श्रीरामांनी या प्रकारे केल्यानंतर लक्ष्मणानेही श्रीरामांचं अनुकरण केलं. त्यानेही 2 वस्त्र घेतली. पित्यासमोरच आपल्या अंगावरची जी नेसलेली वस्त्र होती ती त्याने उतरवली आणि ही वल्कल वस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत. त्यानंतर ही जनककुमारी सीता जी आहे, जनकनंदिनी, तिने पाहिलं तिच्यासाठी देखील वल्कल वस्त्र या कैकेयीने आणलेली आहेत. ती तिने पाहिली मात्र आणि एखादं जाळं पाहिल्यानंतर हरिणी जशी घाबरून जाते तशी ती घाबरून गेलेली आहे, कारण तिने वल्कल वस्त्र कधी नेसलेलीच नव्हती. तिने ती कैकेयीच्या हातामधनं घेतली आणि मग तिला अत्यंत लाज वाटलेली आहे, लज्जित झाली ती. अनेक लोक, ज्येष्ठ मंडळी तिथे होती आणि त्यांच्यासमोर आता ही वल्कल वस्त्र आपण कशी धारण करायची, एकतर ती नेसताही येत नाही आणि आता ही सर्वांच्या समक्ष या माता कैकेयीने आपल्याला ही वस्त्र दिली आहेत, ती कशी नेसायची असा तिला प्रश्न पडला. आणि या गोष्टीचं तिला फार फार दुःख झालं आणि ते तिच्या डोळ्यामधनं झरू लागलं. अश्रुधारा वाहू लागल्या तिच्या डोळ्यामधनं. मग तिने आपल्या पतिराजांच्याकडे पाहिलं, श्रीराम यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना असं म्हटलं की वनवासामध्ये ते मुनिजन ही वल्कल वस्त्र कशी धारण करतात ते काय मला ठाऊक नाही, असं म्हटलं आणि प्रयत्न करायला लागले. एकदा दोनदा अनेक वेळेला प्रयत्न केले, ते प्रयत्न तिचे फसले. पण शेवटी तिने एक वल्कल आपल्या गळ्यामध्ये घातलं आणि एक हातामध्ये घेऊन ती तशीच उभी राहिलेली आहे. हे पाहिल्यानंतर मग मात्र प्रभू श्रीरामचंद्र हे वेगाने तिच्याकडे गेलेले आहेत आणि तिने जी रेशमी वस्त्र धारण केलेली होती त्यावरच त्यांनी ही दुसरी वल्कल वस्त्र तिला नेसवलेली आहेत. तर प्रभू श्रीरामचंद्र याप्रमाणे जी कृती करत होते, तिला वल्कल वस्त्र नेसवत होते, ते राणीवासातल्या त्या स्त्रियांनी पाहिल्यानंतर त्यांनाही गलबलून आलं, रडायला आलं आणि त्या रडत रडत खिन्न होऊन ती प्रभू श्रीरामचंद्रांना असं म्हणाल्या की हे पुत्रा, ही जी
मनस्विनी सीता आहे, जनकनंदिनी सीता आहे, तिला काही वनवासाची आज्ञा झालेली नाही आहे, हे लक्षात ठेव. तू लक्षात घे, हे आमचं म्हणणं. म्हणून तू काय कर, तू पित्याच्या आज्ञेप्रमाणे जोवर निर्जन वनवासात असशील तोपर्यंत ही जी सीता आहे त्या प्रिय सीतेला तू आमच्याजवळ ठेव. तिला पाहूनच आम्ही मग समाधान मानू, आमचं जीवन सफल झाल्यासारखं आम्हाला वाटेल. तू असं कर, तुझ्याबरोबर वनवासामध्ये या लक्ष्मणाला तू घेऊन जा, कारण तो तुझ्याबरोबर असणं योग्य आहे. पण ही जी कल्याणमयी अशी सीता आहे, या सीतेला तपस्वी मुनींच्या सारखं वनवासात राहणं योग्य नाही. त्यामुळे तू तिला आमच्याजवळ इथे ठेव. आमची ही जी इच्छा आहे, ही इच्छा आता तू पूर्ण कर. या सीतेला तू आमच्याजवळ ठेव. आता तू तर धर्मपालनामध्ये मग्न झालेला आहेस, तर तुझं जाणं तर तू काही थांबवू शकत नाहीस. तू थांबवणारच नाही आहेस, हे तर आम्हाला स्पष्टपणाने दिसतंय. जर तू थांबणार नसशील तर निदान त्यातल्या त्यात तू या सीतेला इथे थांबवून ठेव, अशी आमची इच्छा आहे. ती इच्छा मात्र आता तू पूर्ण करावीस असं आम्ही तुला सांगतो. त्या असं बोलत होत्या, तरी देखील श्रीरामांनी जे आपलं काम सुरू होतं ते काम काही थांबवलं नाही. बलकल वस्त्र नेसवणं त्यांनी काही थांबवलं नाही. त्यांनी तिला वस्त्र नेसवली. हे सगळं दृश्य पाहिलं. हा सगळा संवाद महात्मा वसिष्ठांनी ऐकलेला आहे. आणि ते गुरु, महाराज दशरथांचे गुरु वसिष्ठ, ते देखील व्याकुळ झाले. त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. आणि मग सीताजी वल्कल वस्त्र नेसत होती, तर सीतेला थांबवून ते असं म्हणाले की हे मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या कैकेयी, तुझं पाऊल जे अधर्माकडे पुढे पुढे पडतंच आहे ते तर मी पाहतोच आहे. तुझी बुद्धी आता भ्रष्ट झालेली आहे. तेव्हा हे दुर्बुद्धी कैकेयी, तू काय करतेस माहिती आहे का? तो जो केकय राज आहे त्याच्या कुळाला तू जिवंतपणीच हा जो कलंक लावित आहेस तो काय तुझ्या लक्षात येत नाही. तू त्याच्या कुळाला कलंक आहेसच, हे सिद्धच झालेलं आहे. अगं तू काय केलेलं आहेस तर या राजा दशरथाला फसवून, वचनामध्ये गुंतवून तू खरोखर फारच मोठी युक्ती केली आहेस आणि फारच मोठी कमाल करून टाकलेली आहेस. आणि तसं पाहू जाता जे शील असतं या कुळाचं, त्या शीलाचा देखील तू आत्ता परित्याग केलेला आहे. असा दुष्टपणा आता मला तुझ्या अंगी दिसतो आहे. तेव्हा हे दुष्ट स्त्रिये, ही जी सीता आहे, नीट लक्षात घे, ही जी सीता आहे ती वनवासात जाणार नाही. ती वनवासात जाणार नाही. उलट ह्या सीतेलाच आता आम्ही राज्यावरती बसवू. तीच आता राज्यावरती बसेल, या राजसिंहासनावरती बसेल. आणि तू आता याचा प्रश्न असा विचारतील की तिचं काय, ती कुठल्या अधिकारात बसणार? तर तू असं पहा की राजसिंहासन श्रीरामांचं आहे. आणि म्हणून श्रीरामांची ती अर्धांगिनी आहे. सगळेच जे गृहस्थ असतात त्यांच्या स्त्रिया ह्या त्यांच्या अर्धांगिनी असतात, त्यांचं अर्ध अंग असतात.
आणि ते सगळे अधिकार त्यांना असतात जे त्यांच्या पतींना असतात. त्याप्रमाणे श्रीरामांना जो अधिकार आहे तोच अधिकार या सीतेला देखील आहे. ही सीता जी आहे ती श्रीरामांची अर्धांगिनी जशी आहे तशी श्रीरामांचा ती आत्मा आहे. तेव्हा त्यांच्या जागी आता तीच राज्यपालन करील. आणि जर ही विदेहनंदिनी सीता हे राज्य स्वीकारणार नाही आणि श्रीरामांच्याच बरोबर ती वनवासामध्ये जाईल तर मग मात्र आम्ही देखील तिच्याबरोबर वनवासामध्ये जाऊ. मग हे सगळं नगरच वनवासामध्ये जाईल. एवढंच नाही तर अंतःपुरातले जे रक्षक आहेत ते देखील वनवासामध्ये जातील. मग आपल्या या सीतेसह श्रीरामचंद्र हे ज्या ठिकाणी राहतील त्या ठिकाणी या राज्यातले या नगरातले लोक आपापली धन दौलत घेऊन आणि आवश्यक अशा प्रकारचं राहण्याचं साहित्य घेऊन ते पण त्यांच्याच तिथे राहतील आणि तिथे राहून ते आपला जीवननिर्वाह करतील, रामाच्या सहवासामध्ये राहतील. आता हे जे मी सांगतो आहे त्याही पलीकडे जाऊन मी तुला असं सांगतो की भरत आणि शत्रुघ्न हे देखील वल्कल वस्त्र धारण करून तेही वनवास ग्रहण करतील, या श्रीरामांच्या बरोबर राहायला तिथे असतील आणि आपल्या मोठ्या बंधूंची ते सेवा करतील. मग तू काय कर तर इथे जे वृक्ष असतील त्या वृक्षांच्या समवेत एकटीच राहा आणि मग या सगळ्या पृथ्वीचं राज्य कर. तुला हे स्वातंत्र्य आता दिलेलंच आहे. खरोखर तू मोठी दुराचारिणी अशा प्रकारची स्त्री आहेस. तुला ठाऊक नाही पण तू प्रजेचं अहित करते आहेस. लक्षात ठेव, श्रीराम ज्या ठिकाणचे राजे होणार नाहीत ते राज्य हे राज्य राहणार नाही. ते जंगल होऊन जाईल आणि प्रभू श्रीराम जिथं असतील त्याच ठिकाणी एक स्वतंत्र अशा प्रकारचं राष्ट्र निर्माण होईल. ही गोष्ट तू ध्यानात ठेवायला पाहिजे. जर भरत हा राजा दशरथाचा खरा पुत्र असेल तर आपल्या पित्यानी या राजा दशरथाने प्रसन्नतापूर्वक जोपर्यंत प्रसन्नतापूर्वक राज्य त्याला दिलेलं नसेल तोपर्यंत तो कदापिही राज्याचा स्वीकार करणार नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेवायला पाहिजे. एवढंच नाही तर तो काय करेल, तुझ्याबरोबर देखील पुत्रासारखे जे त्याचे नातं आहे तसा तो मग वागणार नाही. तुझ्याजवळ तो पुत्र म्हणून येणार नाही, तुझ्याजवळ तो बसणार देखील नाही. मग तू पृथ्वी सोडून आकाशात देखील निघून गेलीस, उडालीस तरी देखील आपल्या पित्याचे पितृकुलाचे आचार व्यवहार जे आहेत ते जाणणारे ते भरत जे आहेत ते तुझे पुत्र हे त्याचंच आचरण करतील, त्याविरुद्ध ते वागणार नाही. ती गोष्ट तू लक्षात ठेवली पाहिजे. तू काय केलेलं आहेस की त्याचं भलं करण्याच्या हेतूने, त्याचं चांगलं करण्याच्या हेतूने तू ही सगळी गोष्ट घडवून आणलेली आहेस. पण प्रत्यक्षात तू आपल्या पुत्राचं अत्यंत वाईट केलेलं आहेस. हे विपरीत आहे आणि ते त्याला माहीत नाही.
हे जे अप्रिय कृत्य तू केलेलं आहेस ते भरताला ठाऊक देखील नाही. कारण जगामध्ये असा कोणीही पुरुष नाही की ज्या पुरुषाची भक्ती या श्रीरामांच्या वरती नाही आहे. काही तू आजच पाहशील हा श्रीराम ज्या वेळेला वनात जाईल त्यावेळेला त्याच्या बरोबर पशु जातील, सर्प जातील, मृग जातील आणि पक्षी देखील त्याच्याबरोबर जाताना तुला दिसतील. मग हे बाकीच्या गोष्टी जे माणसं आहेत त्या गोष्टींची तर तू बातच सोडून दे, त्याविषयी बोलूही नको. ते तर जातीलच जातील. आता एवढंच नाही तर मी पुढे जाऊन तुला असं सांगेन की हे वृक्ष देखील त्याच्याबरोबर जाण्यासाठी उत्सुक झालेले आहेत, परंतु त्यांना तसं जाता येणार नाही म्हणून, पण ते देखील जाण्यासाठी उत्सुक आहेत. अशी परिस्थिती आहे. तुला हे कळत नाही आहे. हे कैकेयी ही जी सीता आहे ती सीता तुझी पुत्रवधू आहे आणि पुत्रवधू असण्याच्या नात्यामुळे तिच्या हे जे तू ते वल्कल वस्त्र आत्ता तिला धारण करायला सांगितलेली आहेस ती सगळी तिला उतरवायला सांग. तू तुझ्या हाताने ती उतरवून टाक आणि तू तिला नेसण्यासाठी घालण्यासाठी उत्तमोत्तम अशा प्रकारची वस्त्र दे, तिला अलंकार दे. आणि ही जी वल्कल वस्त्र ती नेसलेली आहे ती तुझ्या हाताने जर तू काढलीस तर ते अधिक चांगलं होईल. असं म्हणून ते महात्मा वशिष्ठ खरं म्हणजे ते अशा गोष्टीमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेत नाहीत, तरी देखील हा प्रसंग पाहून तेही आतून हलून गेलेले आहेत. आणि मग त्यांनी सीतेला वल्कल वस्त्र देण्यास मनाई केलेली आहे, हरकत घेतलेली आहे. ते पुढे असं म्हणाले की हे कैकेयी राजकुमारी, तू एकट्या श्रीरामांसाठीच वनवासाचा वर मागितलेला आहेस. या सीतेसाठी काय तू ते मागितलेलं नव्हतं. तेव्हा ही राजकुमारी वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन शृंगार धारण करून वनवासामध्ये या श्रीरामांच्या बरोबर निवास करण्यासाठी म्हणून जाईल. राजकुमारी सीता ही मुख्य अशा प्रकारचे सेवक घेईल आणि इतर स्वाऱ्यांच्या बरोबर सर्व प्रकारची वस्त्र आणि आवश्यक अशा प्रकारची जी उपकरणं असतात, जगण्यासाठी आवश्यक असतात, ती सगळी घेऊन ती या वनवासाची यात्रा करील. तू वर मागताना सीतेच्या वनवासाविषयी काहीही बोललेली नाही आहेस. आता हे जे अत्यंत पवित्र असणारे ब्राह्मण शिरोमणी, अप्रतिम अशा प्रकारचा त्यांचा प्रभाव होता, जे राजगुरू होते, त्या राजगुरू महर्षी वसिष्ठ यांनी म्हणाल्यानंतर देखील, एवढं सगळं आवाहन केल्यानंतरही आपल्या पतीकडे पाहत ती सीता जी होती ती तशीच उभी राहिली. आपल्या प्रियतम पतीकडे पाहत ती वल्कल तिने अंगावरती तशीच धारण केलेल्या अवस्थेत ती वाट पाहत तिथे उभी राहिली. आता सीता ही श्रीरामांची पत्नी, राजा दशरथाची ती पुत्रवधू, राजा जनकाची ती कन्या, एवढा सगळा आधार तिला असताना देखील एखाद्या अनाथ अशा स्त्रीसारखी ती वल्कल वस्त्र धारण करून या ठिकाणी उभी आहे. हे सगळं पाहिल्यानंतर त्या ठिकाणचे जे सगळे लोक जमलेले होते
ते मग मोठमोठ्याने ओरडायला लागले. त्यांनाही राहवलं नाही आणि हा जो सगळा प्रकार चाललेला होता त्याने ते अस्वस्थ झाले आणि ओरडायला लागले. ते राजा दशरथाला मग म्हणायला लागले की हे राजा दशरथा, तुझा आम्ही धिक्कार करतो, धिक्कार असू देत तुझा. असा हा जो सगळा त्याच्या धिक्काराचा कोलाहल झाला. त्या कोलाहलामुळे मग तो राजा दशरथ अत्यंत दुःखी झालेला आहे आणि मग त्यांनी काय केलं, त्या दुःखाच्या अवस्थेतच आपल्या ह्या जीवनाचा त्याने त्याग करायचंच ठरवलं. जवळपास धर्माचा त्याग केला, जीवनाचा त्याग केला, यज्ञाच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छेचा देखील त्यांनी या ठिकाणी त्याग केलेला आहे. आणि तो केल्यानंतर त्याला जे त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा, त्यामुळे गरम असे श्वास घेत उच्छ्वास टाकीत तो आपली जी पत्नी होती कैकेयी, त्या कैकेयीला मग उद्वेगाने ते असं म्हणालेले आहेत की हे कैकेयी, सीता वल्कल वस्त्र धारण करून वनवासात जाण्याच्या योग्यतेची नाही. ते करायला माझी संमती नाही. ते काही योग्य नाही. ती नाजूक आहे, लहान आहे आणि नेहमीच ती सुखामध्ये राहिलेली आहे, वाढलेली आहे. आणि माझे गुरु वसिष्ठ यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुला कळल्या असतीलच. त्याच गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे. त्या गोष्टी खऱ्याच आहेत, योग्यच आहेत. आणखी माझं असं म्हणणं आहे की जे जनकनंदिनी आहे ही राजा जनकाची कन्या आहे. तिने तुझा असा कुठला अपराध केलेला आहे आणि कुठला तुझ्यावरती अपकार तिने केलेला आहे की या प्रकारे या जनसमुदायाच्या समोर किंकर्तव्य मूढ अवस्थेत एखाद्या भिक्षुकीसारखी वल्कल वस्त्र धारण करून तिने उभं राहावं. ती उभी राहिलेली आहे. तेव्हा ही जी जनकनंदिनी आहे त्या सीतेने आपली ही वल्कल वस्त्र उतरवून ठेवावीत. ही या रूपामध्ये वनवासामध्ये कदापिही जाणार नाही अशी कोणतीही प्रतिज्ञा मी केलेली नाही. आणि पुन्हा सांगतो, असं कोणालाही मी वचन दिलेलं नाही. तेव्हा राजकुमारी ही जी सीता आहे ती संपूर्ण वस्त्रालंकारांनी संपन्न व्हायला पाहिजे आणि त्या अवस्थेत ती रामाच्या बरोबर वनवासामध्ये जाईल. तिला सगळ्या प्रकारची रत्न देण्यात यावीत आणि ती ज्या प्रकारे तिथे सुखी होऊ शकेल त्या प्रकारची सगळी साधनं तिला देण्यात यावीत आणि तसं ती वनवासामध्ये श्रीरामांच्या बरोबर जाईल. तसं पाहिलं तर मी आता जिवंत राहण्याच्या योग्यतेचा नाही. हे कैकेयी, मी तुझ्या वचनात गुंतलेलो असल्यामुळे ही उगाच अशा प्रकारची ही मोठी आणि क्रूर अशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे. आणि तू तर नादानच आहेस. त्या नादानपणानं सीतेला ही वल्कल वस्त्र तू नेसवायला सुरुवात केलेली आहेस. काय म्हणावं तुला. ज्याप्रमाणे वासाचं फूल असतं आणि ते फूल काय करतं तर त्या फुलाला सुकवतं, त्या वासामुळे ते फूल सुकून जातं. तशी माझी आता अवस्था झालेली आहे. मी ही जी प्रतिज्ञा केलेली आहे त्या प्रतिज्ञेनेच माझा
घात केलेला आहे, नाश केलेला आहे. ती प्रतिज्ञात मला आता भस्म करून टाकते आहे. हे नीच पापिणी, काय तुला बोलू मी आता. जर श्रीरामांनी तुझा काही अपराध केलेलाच असेल तर तू त्याला हा वनवास दिलेलाच आहे. पण ही विदयनंदिनी जी सीता आहे, तिने असा तुझा कुठला अपराध केलेला आहे, तो तुला काही सांगता येईल का? त्या जनकनंदिनीचे डोळे जे आहेत ते हरिणीप्रमाणे आहेत. स्वभाव अत्यंत कोमल आहे, गोड बोलते ती सगळ्यांशी. आणि ती मनस्विनी जनकनंदिनी तुझ्या अशा कुठल्या अपराधामुळे तू तिला अशा प्रकारची शिक्षा करते आहेस? किती पाप करते आहेस तू. हे पापिणी, तू श्रीरामांना वनवास दिलेला आहे ते तर एक पाप केलेलंच आहेस. आता सीतेला वनवासात पाठवून आणि ही जी वल्कल वस्त्र तू नेसवलेली आहेत ती नेसवून तू पापामध्ये एवढी भर घालते आहेस, एवढी पाप वाढवित आहेस. ती कशा करता? काय करायचं आहे तुला? श्रीराम जेव्हा अभिषेकाच्या निमित्ताने इथे आलेले होते त्यावेळी त्यांना तू जी काही म्हणालेली होतीस ते ऐकल्यानंतर मोठ्या विश्वासाने मी प्रतिज्ञा केली होती. ते तुझं बोलणं ऐकल्यानंतर तुझ्या मनात असे विपरीत काही येईल असं मला मुळी वाटलंच नव्हतं. त्या गोष्टीचं तू उल्लंघन केलेलं आहेस आणि या मिथिलेश कुमारी जानकीला देखील वल्कल नेसवते आहेस. वा, म्हणून असं वाटतं की तुला नरकातच जाण्याची आता इच्छा झालेली आहे, असं आता हे दिसतंच आहे. राजा दशरथ अत्यंत दुःखाने विकल होऊन, संतप्त होऊन, खाली पाहून हे जे काही बोलत होता ते सगळं त्यावेळेला श्रीरामचंद्र ऐकत होते. पण त्याकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. ते लक्ष तिकडे द्यायला तयारही नव्हते. ते आपल्या वडिलांना असं म्हणाले की हे धर्मात्मन पिताश्री, ही जी माझी यशस्विनी माता कौसल्या आहे ना, ती आता वृद्धत्वाकडे झुकलेली आहे. ती वृद्ध होत आहे, थकत आहे. आणि तिचा स्वभाव जर म्हणाल तर तो उच्चतम आहे. ती अतिशय उदार आहे. ती कधी देखील आपली निंदा करीत नाही. आणि तिने अशा प्रकारचं हे जे दुःख आता तिला होत आहे ते तिने प्रथमच पाहिलेलं आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. तेव्हा हे वरदायक नरेशा, ही माझ्या नसण्यामुळे शोक समुद्रामध्ये बुडून जाईल. तिला अतिशय दुःख होईल. त्यावेळेला आपण हिचा योग्य सन्मान करणं आवश्यक आहे. तिला धीर देणं आवश्यक आहे. तिचा सांभाळ करण्याची आवश्यकता आहे. ते आपण करावं असं मी आपल्याला सुचवतो आहे. आपल्या पूज्य पतीकडून सन्मानित झाल्यानंतर तिला पुत्रवियोगाचं फारसं दुःख होणार नाही आणि ती माझी आठवण काढून चिंतातूर बनणार नाही. आपल्या आश्रयाला आहे ती, हे आपण लक्षात घ्या. म्हणून माझी तपस्विनी माता जी आहे ती, जर आपण तिला आधार दिला, जर प्रेम दिलं, आदराने वागवलं, सन्मान दिलात, तरच ती जीवनधारणा करेल. अन्यथा ती मृत्यूला जवळ करू शकते. तेव्हा महाराज, ही नेहमीच
आपल्या दुरावलेल्या पुत्राला पाहण्यासाठी उत्सुक राहील. हे खरंच आहे. मी वनवासामध्ये राहीन. त्यावेळेला शोकाकुल होऊन ही आपला प्राणत्याग करील अशी वेळ मात्र तिच्यावरती आपण येऊ देऊ नका. त्यामुळे माझी जी माता आहे तिचा आपण चांगलाच सांभाळ करावा असं मी आपल्याला सांगत आहे. शंकास्पद अशा अवस्थेमध्ये तिला आपण ठेवू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी सर्ग 37 आणि सर्ग 38 हे पूर्णत्वास गेलेले आहेत. श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम